हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर माझं तोंड बघितलं असेल तुम्ही, सुकलेलं आहे. आज सकाळ सकाळ उठल्यावर बॅड न्यूज भेटली आहे. तर काय बॅड न्यूज आहे, काय झालं आहे नक्की, हे सगळं बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग गाईज. तर मी चालली आहे ऑफिसला सकाळ सकाळ आणि मला सकाळ सकाळ खूप बॅड न्यूज भेटली की जी कधीच रिकवर होणार नाही लाईफमध्ये. आता मी आज लवकर चालली आहे, संध्याकाळी लवकर यायचं आहे आणि गावाला पण जायचं आहे. बॅड न्यूज काय आहे ते तुम्हाला मी सांगतेच. आले आणि तसंच पडलंय उघडं. हां, काय उठ की जरा, चहा बी बनव. लय डोकं दुखतंय. बर, कुठलं उजवं काढावं? हां, डोकं दुखतंय. मग मी तेच विचारलं, उजवं काढावं डाव डाव्या साईड ना. बर बर, मलम लाव त्याला. मला उठ, चहा बनव. चहा बनव, उठ. तेरे सजनों में तेरे पैरों में पड़ी रहूंगी सजनवा. नको नको नको, तुटलेल्या पायावर जवळ नको पडू. सरळ तू पडली म्हणून मला पाय लांब करता येईना ना मला का बघ. कसं वाटतंय लवकर आले मी आज? चांगलं नाही वाटत का? माझा जीव खशील आता. माझं लय डोकं दुखतंय, काही नाही म्हणणार मी तुम्हाला. बर. तर गाईज, मी आत्ताच ऑफिसमधनं आली आहे घरी आणि आता जायचं आहे गावाला. तर आवरती आहे गावाला जायचं आणि आज माझं डोकं खूप दुखतं आहे. तर काय झालं ना, सकाळ सकाळ म्हणजे 4:30 वाजताच एक बॅड न्यूज आली कानावर की त्याने ना दिवस माझा इतका वाईट गेला आहे, इतका वाईट दिवस गेला आहे, काय सांगू तुम्हाला. म्हणजे लाईफमधला ना सगळ्यात मोठा लॉस झाल्यासारखं असतं ना माणसाला, की हां, हे माझ्या लाईफमधनं गेले, आता ही मला परत भेटणार नाही, असं झालं आहे. माझी मावशी होती, मी तुम्हाला दाखवलेलं, तिला कॅन्सर झालेला. एक ब्लॉग बनवला आहे मी, त्याच्यामध्ये ती आहे. तर ती एक्सपायर झाली आणि सकाळी 4:30 वाजता मावस भावाचा माझ्या फोन आला की मावशी एक्सपायर झाली आहे, तर घरच्यांना सांग, मम्मी पप्पाला सांग. तर झोप मोडली, तुम्हाला सांगते, झोप लागलीच नाही. इतका विचार केला ना, म्हणजे ना सगळ्या गोष्टी आठवल्या लहानपणापासून. मावशी यायच्या आमच्या शेतात काम करायला, आम्ही जायचो मावशीच्या शेतात काम करायला. आणि मावशीने ना कधी असं ती बायका घेऊन यायची आमच्या शेतांमध्ये. म्हणजे आमचं शेतात जास्त होतं करायला, तर माणसं लागायचं शेती करायला, तर मावशी घेऊन यायची. आणि किती 4 ते 5 किलोमीटर चालत ती यायची आमच्या शेतात काम करायला. जेव्हा गाड्या वगैरे नव्हत्या, आम्ही छोटं होतो, गाडीची सोय नव्हती, ट्रॅव्हलिंगची काही सोय नव्हती, तेव्हा ती खूप कष्ट केले तिने आणि ती आमच्या इकडे यायची. खूप, मला तरी इतकी ओरडायची. तिच्या सगळ्या गोष्टी आठवतात, तिच्या आवडीत, म्हणजे मला ज्या आवडतात त्या ती भाजी बनवून आणायची. तिच्या हातच्या भाज्या मला खूप आवडायच्या. मी बडबडी नटखट, मी मस्ती करायची खूप सारी. तर ना माझी मावशी सांगायची, स्वाती इकडे, स्वाती हे कर, स्वाती ते कर, म्हणजे खूप ओरडायची. पण मला त्या मावशीचा कधीच राग नाही आला की मावशी मलाच ओरडते, मला काम सांगते. म्हणजे इतका छान बॉन्ड होतं ना. मी महिन्यातून 2 वेळा तरी मावशीबरोबर जायची त्यांच्या घरी राहायला. माझ्या मावशीच्या 2 मुली आहेत, एक मुलगा आहे, त्यांच्याबरोबर खूप छान पटायचं माझं आणि त्यांचं. तर मस्त मी जायचे शनिवारी असल्यावर, रविवारी परत यायची रिटर्न मम्मीबरोबर, त्या मावशीबरोबर घरी काम करायला ती यायची रिटर्न. तर अशा खूप साऱ्या मेमरीज आहेत, इतक्या आठवणी आहेत तिच्या, तुम्हाला काय सांगू.
तर ना आता खूप असं वाईट वाटते माहिती आहे का. आता ती गेली, आता परत ती बघायला भेटणार नाही. मी ना दिवाळीला साडी घेतली होती एक तिच्यासाठी, तर तिला इतकं नवल झालं. 300 रुपयाची का 400 रुपयाची साडी होती. माझा पहिला का दुसरा पेमेंट होता, तो पण इतका नव्हता, खूप कमी पेमेंट होता तेव्हा. त्याला झाले 5-6 वर्ष झाले. तर ती साडी घेतली ना, तिने सगळ्यांना सांगितलं माझ्या स्वातीने साडी घेतली, माझ्या स्वातीने साडी घेतली, माझी स्वाती असं, माझं स्वाती तसं. आत्ता पण भेटायला गेलो, मी तिला बोलली काळजी घे, फळं फ्रूट्स खात जा तू चांगलं खाल्लं तर तुझी तब्येत चांगली होईल. तर ती लोकांना सांगत होती माझी स्वाती आली होती, ती असं सांगत होती, ती तसं सांगत होती. इतकं कौतुक होतं ना तिला. आणि आज मला तिच्या मयतला जायला जमलेलं नाही आहे, बिकॉज ऑफिस होतं आणि मी ऑलरेडी माझ्याबरोबरची कलिग सुट्टीवर होती आणि आदित्यचं ऑपरेशन झालं. नाहीतर मी जाऊन पण रिटर्न आले असते, कारण सकाळी 7 वाजता मयत झाली. तर इतकं वाईट वाटतं, माझं इतकं डोकं दुखते विचार करून तुम्हाला सांगते, काय सांगू. म्हणजे ना ती गेली, खूप वाईट वाटतं आहे माहिती आहे का. म्हणून सकाळपासून इतका बॅड म्हणजे मला बिलकुलच चांगलं वाटत नाही आहे. कामाचं तिथे पण मन लागत नव्हतं. आता घरी आली, आता आवरायचं आणि गावाला जायचं आहे. तर पुढचे ब्लॉग येतील, गावाकडचं सगळं असेल त्याच्यामध्ये 2-3 ब्लॉग. आणि आम्ही काय करतो आहे ते पण मी दाखवेल तुम्हाला. मी आता जाणार होते, आज मी गावाला जाणार होते ना, मी दुसऱ्या दिवशी मावशीला भेटायला जाणार होते की बाई मग जाऊ दे, जितका टाईम भेटतो आहे भेटायला तितका वेळा तिला भेटून येईल. पण नाही भेटलं, माझ्या नशिबात नव्हतं तिला भेटणं. मी तिचा व्हिडिओ काढला, मला छान वाटते, कारण लाईफ टाईम ती त्या व्हिडिओमध्ये दिसेल. जेव्हा ती यायची, आम्ही छोटं होतो तेव्हा मोबाईल वगैरे नसायचे, तर फोटोज वगैरे झाले नाहीत तिच्यासोबत. आत्ता पण वेळ अशी नव्हती की तिच्याबरोबर मी फोटो काढू शकते, बट व्हिडिओमध्ये ती दिसती आहे, ही लाईफ टाईम मेमरी राहिली. आणि मी व्हिडिओ बनवायचे कारण हेच आहेत की मला माझ्या लाईफमधले जितके पण माणसं आहेत त्यांना कॅप्चर करून ठेवायचं आहे व्हिडिओजमध्ये. मला स्वतःलासुद्धा कॅप्चर करून ठेवायचं आहे व्हिडिओजमध्ये, जेणेकरून आपली मेमरीज आपण सगळ्यांना दिसतो आणि सगळे पण आपल्याला नसतील तरी कायम दिसत राहतील. सो ही होती बॅड न्यूज. तर तुम्हाला वाटलं तर लाईक करा, नाहीतर नका करू. मी बोलणारच नाही की लाईक करा वगैरे वगैरे. पण आजचा दिवस खूप बॅड होता आणि मला ते तुमच्याशी शेअर करायचं होतं, सो शेअर केलं. तर आता जाते आहे, गावाकडे जायचं तर आवरते. बाय बाय.